ससून रुग्णालय चर्चेत आलं ते ललित पाटीलमुळे आणि आता याच ससून रुग्णालयामध्ये कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली आखण्यात येते। ससून रुग्णालयातल्या कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम आता कमी होणार आहे। नवीन नियमावली ससून रुग्णालयात कैद्यांसाठी लागू केली जाईल। मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातली ही नवीन नियमावली नेमकी काय असेल? नंदा, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणानंतर ससून हॉस्पिटल हे सगळ्यांच्या नजरेवर होतं आणि आता जे नवीन डीन आलेले आहेत त्यांनी काही नवीन नियमावली करायची ठरवलेली आहे। त्यानुसार येरवडा कारागृहातून जे कैदी उपचार घेण्यासाठी ससून रुग्णालयात येतात, अर्थात 16 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये जिथं या कैद्यांना उपचार दिले जातात त्या वॉर्डसाठी काही नवीन नियमावली त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। एवढंच काय तर एक नवीन समिती देखील त्या ठिकाणी गठीत केली जाईल जे या कैद्यांच्या जे काही उपचार दिले जातात ते योग्य आहेत का, खरंच त्यांना एवढ्या मुक्कामाची गरज आहे का यावर सातत्याने लक्ष देऊन असेल। या समितीत जवळपास 7 सदस्य असणार आहेत आणि अशा पद्धतीने जे वेगवेगळे आरोपी आहेत किंबहुना येरवडा कारागृहातून येणारे जे कैदी आहेत या 16 क्रमांक वॉर्डमध्ये असणार आहेत त्यांचा मुक्काम कशा पद्धतीने कमी करता येईल, त्यांची संपूर्ण शिक्षा ही येरवडा कारागृहामध्येच भोगायला हवी अशा पद्धतीने वेगवेगळ्या एक योजना या ससून रुग्णालयातून उचलले जात आहेत। अर्थात आता कुठंतरी ससून रुग्णालयाचे जे नवीन डीन आहेत ते सुद्धा ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत। कुठंही पुन्हा चुकी होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेतली जाते। धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।